डिसेंबर 2024ला वाल्मिक कराड हा पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर असणाऱ्या CIDच्या कार्यालयामध्ये दुपारी साधारणतः 12:15च्या आसपास हजर होतो. स्वतःहून तो सरेंडर होतो. त्यानंतर त्याची 5 तास पुण्यामध्ये कसून चौकशी होते आणि मग त्याला केजच्या कोर्टामध्ये हजर केलं जातं. केजच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केल्यानंतर त्या ठिकाणी वाल्मिक कराडचे वकील जे आहेत ते असा युक्तिवाद करतात की वाल्मिक कराडचा वर जो खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे तो खंडणीचा गुन्हा हा राजकीय द्वेषापोटी जाहीर केलाय, जो आहे तो टाकण्यात त्याच्यावर करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला जे CIDचे वकील आहेत ते असं म्हणतात की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आणि खंडणीच्या प्रकरणाचा संबंध आहे. या दोन्हीकडचे युक्तिवाद जाणून घेतल्यानंतर वाल्मिक कराडला 14 दिवसांची CID कोठडी होते. त्या मग CIDच्या कोठडीमध्ये वाल्मिक कराडला जे आहे ती त्याची एक रात्र जी आहे ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. मात्र वाल्मिकनं शरणागती पत्करली. बाकीचे जे फरार आरोपी आहेत त्यांचं काय? मग कृष्णा आंधळे आहे, सुदर्शन घुले आहे किंवा तो सांगळे नावाचा आरोपी आहे. या 3 फरार आरोपींचं नेमकं काय? 22 दिवस उलटूनही हे फरार आरोपी का मिळत नाहीयेत? यावरच आता आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, एक जो ट्विस्ट आहे तो आपण या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार पाहिला, ज्याच्यावर संशयाची सुई फिरली जाते. त्या वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे. अजूनही त्याच्यावर खंडणीचा जरी गुन्हा असला तरी त्याने काल 12:30 वाजता शरणागती जी आहे दुपारी ती पत्करल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हे जे 3 फरार आरोपी आहेत ते मात्र अजूनही फरार असल्याचंच पाहायला मिळतंय. आज 23वा दिवस आहे हत्येचा. संकेत, काल या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळालेला होता. तब्बल 22 दिवसांनी जे आहे वाल्मिक कराड, जो की या प्रकरणामध्ये संशयित म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं, सर्वच राजकीय पक्षाच्या आमदारांनी त्याच्यावरती जाहीर टीका केलेली होती आणि संशयित म्हणून जो आहे शेवटी या वाल्मिक कराडने पुण्यातल्या पाषाण स्थित CIDच्या कार्यालयामध्ये दुपारी 12:15च्या दरम्यान जे आहे आत्मसमर्पण केलं. जर आपण पाहिलं यामध्ये जर प्रामुख्याने 3 गुन्हे आहेत संकेत. पहिला गुन्हा जो आहे तो आवादाजी पवनचक्की प्रकल्प आहे, त्या पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण. त्यानंतर दुसरा जो गुन्हा आहे तो खंडणीचा गुन्हा आहे, खंडणीचं प्रकरण आहे आणि तिसरं जे प्रकरण आहे ते हत्येचं, अर्थात संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण. असे तिन्ही जे गुन्हे आहेत ते आता CIDकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. त्याचं प्रामुख्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण SITकडे वर्ग केलं. त्यानंतर हे प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली. परंतु या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं संकेत, तर खंडणीचा जो गुन्हा आहे त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये 3 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत खंडणीच्या प्रकरणामध्ये. त्यामध्ये वाल्मिक कराड याने 2 कोटी रुपयांची खंडणी मागल्याचा गुन्हा वाल्मिक कराडवर आहे. त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांवरती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तर हत्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आपण 7 जणांवरती हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या हत्या प्रकरणामध्ये जो सुदर्शन घुले आहे आणि विष्णू चाटे आहे यांच्यावरती हत्येचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं या प्रकरणामध्ये प्रतीक घुले, जयराम साठे, महेश केदार आणि विष्णू चाटे अशा 4 जणांना जे आहे पोलिसांनी अटक केलेली आहे. परंतु या प्रकरणामध्ये, हत्येच्या प्रकरणामध्ये इतर जे 3 आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर सुदर्शन घुले, सुधीर सांगे आणि कृष्ण आंधळे हे 3 जण अद्यापही फरार आहेत. जर आपण संकेत या प्रकरणाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर हे प्रकरण ज्यावेळी हिवाळी अधिवेशन म्हणजे राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं हे प्रकरण सुरेश धस यांनी मांडलं, त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी मांडलं, नमिता मुंदडा असतील, विजयसिंह पंडित असतील यांनी अगदी प्रकाश सोळंके यांनी सुद्धा ज्या तीव्रतेने हे प्रकरण मांडलं आणि त्यानंतर या प्रकरणाच्या मध्ये मोठा रोष, सामान्य नागरिकांचा मोठा रोष पाहायला मिळालेला होता. ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, ज्या पद्धतीनं 56 ज्या संतोष देशमुख यांच्या अंगावरती मारहाणीच्या ज्या जखमा होत्या, त्यानंतर राज्याचं वातावरण ढवळून निघालं. लातूरमधल्या रेणापूरमध्ये मोठा मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळालं. त्याबरोबर बीडमध्ये मोठा संतप्त मोर्चा निघाला. वाल्मिक कराड आणि त्याच्या संशयित जे इतर आरोपी आहेत त्यांना अटक करा, या संतोष देशमुखच्या हत्यारांना फाशीची शिक्षा अशी मागणी या सामान्य नागरिकांमधून उमटल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर राज्य सरकारने खूप तीव्रतेने तातडीने पावलं उचलली. जर आपण या बाबतीमध्ये जर तपासाची सूत्र जर पाहिली संकेत, मग आज 5वा दिवस आहे. मागच्या 4 दिवसांमध्ये जर पाहिलं तर CIDने कसून तपास केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तब्बल 116 पेक्षा अधिक जणांची चौकशी केली. त्यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी असेल, वाल्मिक कराडचे 2 सुरक्षा रक्षक असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे बीडचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांची चौकशी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या संध्या सोनवणेची चौकशी झाली. या सगळ्यांची चौकशी झाल्याच्या नंतर आपण पाहिलं की हे प्रकरण अतिशय वेगाने याचा तपास होत होता आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की वाल्मिक कराड आता सरेंडर करणार. या बातमी ज्या आहे प्रसार माध्यमांकडे 2 दिवस आधीपासून येत होत्या. तशा बातम्या सुद्धा प्रसार माध्यमांनी लावल्या. परंतु वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांना सापडत नव्हता की तसं काही वेगळ्या पद्धतीचं पोलिसांकडून ते मुद्दाम टाळल्या जात होता, या बाबतीमध्ये खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण वाल्मिक कराड सरेंडर होण्यापूर्वी काही तास आधी व्हिडिओ जारी करतो. त्याच्यामध्ये तो सांगतोय की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. हे प्रकरण जे आहे मला राजकीय द्वेषापोटी मला या प्रकरणामध्ये गोवल्या जातंय. न्यायदेवता जेही काही शिक्षा देईल ती मला मान्य असेल. न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये तपास होईल आणि जे काही दूध का दूध पाणी का पाणी होईल असं तो वाल्मिक कराड सांगतोय. परंतु सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय की 4 आरोपींना तुम्ही हत्येच्या जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, परंतु अद्यापही 3 आरोपी जे आहेत तुम्हाला का सापडत नाहीयेत? खरंच पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत का? शेवटी वाल्मिक कराडला आत्मसमर्पण करावं लागतंय. वाल्मिक कराडला जे आहे सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरणागती पत्करावी लागते. 16 डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येतं, परंतु पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. वाल्मिक कराडने शरणागती पत्करलेली आहे, पोलीस त्याच्यापर्यंत का पोहोचू शकलेले नाहीत? हा सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि उर्वरित जे 3 आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस कधी पोहोचणार आहेत? सीआयडीचं पथक त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे? हे सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. राजरत्न, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं की असं नव्हतं की वाल्मिक कराडचं लोकेशन समजू शकत नव्हतं किंवा वाल्मिक कराड काय सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हता वगैरे. त्याची शेवटची पोस्ट जर सोशल मीडियावर आपण पाहिली राजरत्न, तर 16 डिसेंबरची आहे. 15 डिसेंबरला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची ज्यावेळी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली, या दोघांना शुभेच्छा देणारी त्याची पोस्ट आहे. 13 तारखेला दत्त जयंतीची पोस्ट आहे. 12 तारखेला गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारी पोस्ट आहे. 11 डिसेंबरला महाकाल उज्जैन मंदिरातला त्याचा बॉडीगार्ड बरोबर जो काही तो उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेला होता तो फोटो आहे. आणि त्याचं अखेरचं लोकेशन पुणे आढळलं. मग त्याने एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले असं सांगितलं गेलं. हे सगळं असूनही तपास यंत्रणांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे कानाडोळा केला का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. राजरत्न, वाल्मिक कराडला अटक झाली, पोलीस कोठडी त्याला मिळाली, सीआयडी कोठडी मिळाली 14 दिवसांची. पण हे जे 3 फरार आरोपी आहेत यांच्याबाबत आता राज्याचा गृह विभाग, सीआयडी जे आहे ते काय पावलं उचलतंय त्या दृष्टिकोनात, तपासाच्या दृष्टिकोनातलं काही अपडेट समोर आलेत का? संकेत, जर आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेलं होतं की बीड प्रकरणामध्ये जेही फरार आरोपी असेल त्यांची संपत्ती जी आहे ती सील करण्याचे आदेश, त्यांचे बँक अकाउंट सील करण्याचे आदेश जे आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते. आणि त्यानंतर जर आपण पाहतोय की तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर वाल्मिक कराडने शरणागती पत्करली, बरोबर आहे. परंतु अद्यापही इतर जे फरार आरोपी आहेत अद्यापही जे सापडलेले नाहीत, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुदर्शन घुले आहे, सुधीर सांगळे आहे आणि कृष्णा आंधळे आहे. हे 3 फरार आरोपी जे आहेत ते अद्यापही सापडलेले नाहीत. त्यांचे जे बँक अकाउंट आहे ते सील करण्यात आलेले आहेत. परंतु आता आपण पाहतोय की सीआयडीचं पथक, आता वाल्मिक कराडला तर पोलिसांनी अर्थात त्यांनी शरणागती पत्करलेली आहे, परंतु आता राजरत्न, तुला थोडंसं थांबवतं कारण एक ब्रेकिंग न्यूज आता समोर येते. या आपण आता हे लाईव्ह करत असताना मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी जलसमाधी घेत आता आंदोलन सुरू केलेलं आहे. वाल्मिक कराड असेल किंवा या प्रकरणातले जे फरार आरोपी आहेत यांना लवकरात लवकर शोधावं आणि या आरोपींना जे आहे ती फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी, या मागणी धरून मस्साजोग गावचे जे सरपंच आहेत ते मस्साजोग गावचे नागरिक जे आहेत ते जलसमाधी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फरार आरोपींना तातडीने अटक व्हावी अशी मागणी या आरोपींची असल्याचं, या ग्रामस्थांची असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, संकेत, जर आपण पाहिलं तर या बीड प्रकरणामध्ये 2 बाजू ज्या आहेत त्या आता पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. एक बाजू म्हणजे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या आणि दुसऱ्या बाजूला हा जो वाल्मिक कराड आहे त्याचे समर्थक म्हणतात की हे प्रकरण जे आहे राजकीय द्वेषापोटी केला जाते. काल आपण पाहतो की सीआयडीच्या कार्यालयाबाहेर ज्यावेळी त्यांच्या समर्थकांनी जे आंदोलन केलेलं होतं, मोठी घोषणाबाजी सुद्धा वाल्मिक कराडच्या समर्थकांनी केलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न एकंदरीत केला जातोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत, मसाजोगचे गावकरी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणामधल्या आरोपींना, सर्व जे आरोपी आहेत जे अद्यापही फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ ताब्यात घ्या आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन करा अशी मागणी जी आहे मसाजोगचे ग्रामस्थ जल 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 आंदोलन, जलसमाधी आंदोलन करत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. आणि त्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं
तर आता या दृष्टिकोनातून आता सीआयडी काय पावलं उचलते, राज्य सरकार कशा पद्धतीनं पुढे जाते आपण हे पाहिलं संकेत. आता वाल्मिक कराड जर पोलिसांनी आता अर्थात तो शरण आलेला आहे, परंतु या प्रकरणामध्ये आता सीआयडीचं पुढील लक्ष जे आहे तो सुदर्शन घुले असणार आहे. कारण सुदर्शन घुले खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी आहे आणि हा सुदर्शन घुले हत्या प्रकरणातला सुद्धा आरोपी आहे. त्यामुळे कुठेतरी हे ज्या दोन केसेस आहेत ते इंटरलिंक आहेत का याचा तपास सुद्धा आता सीआयडीचं पथक हे वेगाने करताना दिसून येते आणि या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट पुढे येण्याची शक्यता आहे. निश्चितच राजरत्न, ही जी काही जलसमाधी आंदोलन मस्साजोग मध्ये सुरू आहे, या ठिकाणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनिर्वाचित नवनीत कावत हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही या सगळ्या आरोपींना जो आहे ते अटक करू असं आश्वासन या बीडच्या ग्रामस्थांना दिलंय. आता काही प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणचा तणाव हा कमी झालेला आहे. ग्रामस्थ देखील आंदोलन मागे घेण्याच्या पावित्र्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. हे जे 3 फरार आरोपी आहेत राजरत्न, यापैकी जो एक आहे सुदर्शन घुले, तो महाराष्ट्रामध्ये असल्याचं बोललं जातंय. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे जे 2 आरोपी आहेत ते मात्र परराज्यात असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते. निश्चितपणे आता आपण आता थोड्या वेळापूर्वी बातमी ब्रेक केलेली होती की सुदर्शन घुले आहे. सुदर्शन घुले पुढचा सीआयडीचा टार्गेट हा सुदर्शन घुले असणार आहे. कारण त्या ह्या दोन्ही प्रकरणामध्ये हत्याचं प्रकरण असेल किंवा खंडणीचं प्रकरण असेल, या दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. त्यामुळे पुढचं टार्गेट जे आहे सीआयडीचं तो सुदर्शन घुले आहे. आणि सीआयडीला मिळालेल्या माहितीनुसार जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार जर पाहिलं तर हा सुदर्शन घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, अशी शक्यता वर्तवली जाते. परंतु हे दुसरे जे 2 आरोपी आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे जे आहेत हे 2 आरोपी जे आहेत ते परराज्यात असण्याची शक्यता आहे. आणि ज्या पद्धतीनं सीआयडीनं या प्रकरणामध्ये पथकं जी आहेत ती तैनात केलेली आहेत तपासासाठी आणि त्याच अनुषंगाने ही जी पथकं आहेत ते पुढील तपास करतात. आणि याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर लवकरात लवकर हे इतर जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा सीआयडीचं पथक लवकरात लवकर ताब्यात घेऊ शकतं आणि त्यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर या प्रकरणाच्या तपासाला जी आहे अधिकची गती मिळण्याची शक्यता आहे. निश्चितच या सगळ्या प्रकरणामध्ये 3 आरोपी जे आहेत ते अजूनही फरार आहेत. मग सुदर्शन घुले असेल किंवा कृष्ण आंधळे असेल किंवा मग तो सुधीर सांगळे असेल. यासोबतच वाल्मिक कराडची कस्टडी जी आहे ती आता 14 दिवस असणार आहे. रात्री उशिरा केज कोर्टाने जे आहे ते त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणात कोणते नवनवीन खुलासे समोर येतात आणि या 3 आरोपींना बीडचे अधीक्षक नवनीत कावंत यांनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवसात अटक होते का, हे पाहणं महत्वाचं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.